लेक्चर मराठीचा पहिला भाग. मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मराठी भाषा उत्पत्तीविषयी आपण बोलूया. मराठी भाषेची उत्पत्तीविषयी विद्वानांच्या मतभेद असलेले दिसतात. म्हणजे इतिहासचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या मते मराठीची उत्पत्ती पाणिनी पूर्वकालीन आचार्य भाषा त्यापूर्वी वैदिक भाषापासून झालेली आहे असे मानतात. आणि डॉ. शंगो तुळपुळे मात्र राजवाडे ही उत्पत्तीची वास्तवाला धरून असल्याने मानतात. आणि डॉ. कृपा कुलकर्णी यांनी अ लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया व्हॉल्यूम 1 पार्ट 1 चॅप्टर 12 मध्ये मांडलेले इंडो आर्यन भाषेचा विकास आलेख मात्र वास्तवाला धरून असल्याचे अनेक विद्वानांचे मत आहे. तसेच ह्यात काय फक्त बोलीभाषा आणि मराठी ही पूर्वेकडील हे इंडियाचा मॅप आहे. तर हे इंडियाचा मॅप आहे. अज्युम करा हे पश्चिमेकडील आणि हे पूर्वेकडील. इकडे आहे सौरसेन आणि इकडे आहे मागधी. महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ. सेतुबंधू हे 5वे शतक मधला आहे आणि गौडवध आणि लीलावती हे 8वे शतक. बाकी सगळे 13वे शतक येते. मराठी भाषा हे प्राचीन भाषा असल्याचे पुरावा म्हणजे शिलालेख हे ब्राह्मीलिपीत 2220 वर्षापूर्वीचा. इथून 2220 वर्ष माग पुणे जिल्ह्यात नाणेघाट असून त्यावर मराठीनो ही अक्षरे कोरलेली आहे. सगळ्यात पहिले शिलालेख कधी विचारलं क्वेश्चन मध्ये तर हे पहिलं शिलालेख आहे. आणि हे चामुंडराज गंगाराज यांच्या गोमत शिलालेख श्रावणबेळगोळा हे कर्नाटक मध्ये हे दुसरं आहे. आणि शिलहार केशरी हे अक्षी कुलबा हे तिसरा शिलालेख. हे जे इसवी सन दिले हे इथून मागे 1000 वर्ष पूर्वीचे आहे. म्हणजे 1039 वर्ष पूर्वी. म्हणून हे सेकंड नंबरचं आणि हे थर्ड नंबरचं. तसेच सगळे शिलालेख एकदा वाचून घ्यायचे. अभिजात भाषा समिती मराठीची आणि ह्याचे अध्यक्ष प्राचार्य रंगनाथ पठारे होते. 10 जानेवारी 2012 ची राज्य स्थापना झाली होती त्यावेळेस. याचे सदस्य अंतिम अहवाल मे 2013 मध्ये होता. आता ह्याच्यावरचे काही क्वेश्चन्स बघून घ्यायचे आहेत. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी शोधा. चुकीची कोणते? मुकुंदराज विवेक सिंधू आहे. ज्ञानेश्वरची ज्ञानेश्वरी. महिमभट्टची लीळा चरित्र आहे. भावार्थ दीपिका नाहीये. लीळा चरित्र आहे. भीष्माचार्याचे पंचवर्तिक आहे. म्हणजे हे रॉंग आहे. मराठी भाषाची अभिजात भाषा दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आता जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे अशा भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त होते. हे पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर म्हणजे दोन्ही वाक्य करेक्ट आहेत. विद्वान भाषा म्हणून खालीलपैकी कोणत्या भाषेस ओळखला जातो? संस्कृत भाषेस ओळखलं जातं विद्वान भाषा. योग्य म्हणजे करेक्ट कोणते आहेत? अर्धमागधी भाषा सामान्यपणे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश विस्तारलेली होती. आणि दुसरं वाक्य काय म्हणले? महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उदय झालेला दिसतो.
हे दोन्ही बरोबर आहेत. हे पण आहे, हे पण बरोबर आहे. सेतुबंध खालीलपैकी इथेच सेतुबंध हे प्रवरसेनची आहे. कोणी लिहिलेलं आहे? अभिजात भाषेसंदर्भी गौर गैरलागू विधान निवडा. पहिलं, ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी. हो, परकीय भाषेपासून निष्पन्न आहे. आणि हे मौलिकता तर नाही आहे असं काही. प्राचीन पण नाही आहे. पण ह्याचं पहिलं येते. खालील कोण अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष नव्हे? अभिजात भाषा ही कौल हे नाही आहेत. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आहेत, कल्याण काळे आहेत, प्राचार्य हरी नरके आहेत. ते नागनाथ कोतापल्ले आहेत, हरी नरके, सगळे ऑप्शन इथं आहेत. हे सदस्य आहेत. मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी 1822 मध्ये हन शाळा मंडळी संस्था केली होती. ते 1822. त्यानंतर काय झालं? विल्यम कॅरी यांनी पहिले व्याकरणाचे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला असला तरी जॉर्ज जिनिवस यांना 1824 मध्ये पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री, गंगाधर शास्त्री यांच्याकडून व्याकरण लिहून घेतलंय. हा मराठी भाषाचा पहिला प्रयत्न हो. नंतर या सर्व पंडित मंडळींचा संस्कृत व्याकरणाचा गळा अभ्यास होता. त्यामुळे इंग्रजीला आधारभूत मानून व्याकरणाला लिहिलेले या पुस्तकावर संस्कृत व इंग्रजी भाषा अशा दोन्ही भाषांचा प्रभाव दिसतो. जरी म्हणजे पहिले पुस्तक हे गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. हे मराठीतले पहिले मुद्रित व्याकरण होय. पण तरी ह्यांचं 3 महिने उशिरा प्रकाशन झाल्यामुळे 1836 मध्येच बाळशास्त्री जांभेकर यांचं बी पुस्तक आलेलं होतं. फक्त त्यांचं उशिरा प्रकाशन झाल्यामुळे त्यांचं गंगाधर शास्त्री यांचं पहिलं पुस्तक मानले आहे. नंतर मग 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तळखर यांनी मराठी भाषेचे व्याकरण पुस्तक लिहिले. त्यामुळे यांना योगदान दिले आहे. यांना मराठी भाषेचे पाणिनी कोण? दादोबा पांडुरंग तळखर आणि ह्यांना 1836 मध्ये मानलं गेलेलं आहे. आणि मग नंतर तळखरकर, जांभेकर, फडके यांनी पुस्तके 1836 मध्ये प्रकाशित झाली. परंतु आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान फडकेंना जातो. आता 1911 मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण व 1952 मध्ये म.पा. सबनीस आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. सामान्यपणे व्याकरण लेखाचे आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, तौलनी असे प्रकार मानले जातात. आणि भारतातील भाषा प्रामुख्याने 2 मुख्य भाषिक गटात विभागल्या गेल्या आहेत. एक इंडो-युरोपियन आणि एक द्राविडियन भाषा. संस्कृत व तमिळ या भाषा भारतातील जुन्या भाषा मानल्या जातात. कलम 343 नुसार हिंदी तसेच इंग्रजी संघराज्य व्यवहाराच्या भाषा आहेत. व नंतर सध्या भाषाच्या घटनेनुसार बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषा राजकीय भाषाचा दर्जा देण्यात आला आहे. आता त्या भाषा म्हणजे त्यांना दर्जा दिलेला आहे. आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीर, कोकण, मैथिली, मल्याळम, मणिपुर, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाब, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगू, उर्दू इत्यादी.
म्हणजे प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत भाषापासून झालेला असला तरी गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी, इंग्रजी भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचं काम केलं आहे. म्हणजे भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. फक्त आपली मातृभाषा मराठी आहे. आता इथे मॅप आहे. आता आर्यन गटातील भाषा मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती हे इकडच्या भागात येतात आर्यन गट. आणि हे द्राविडियन गट. तमिळ, तेलुगू म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक हे तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी असे. अभिजात भाषा हे तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू हे बी तसंच आहे. मल्याळम, उडिया अशा प्रकारे आहे. इतिहास मराठीचा खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषेतून मराठी भाषेचा विकास झालेला आहे? संस्कृत व प्राकृत या भाषेतून. आपण आत्ताच वर पाहिलेलं होतं क्वेश्चन. हे इथे संस्कृत व प्राकृत. मराठी भाषेचा अभिजात रंगनाथ पठारे यांना आणि खालीलपैकी आर्यन गटातील म्हणजे मराठी, इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली हे फारशी नाही आहे आणि कानडी पण येतच नाही, म्हणून त्यामुळे खालचे ऑप्शन ॲटोमॅटिक कट होतात. आता द्रविडियन गटात म्हणलं तर तेलुगू, तमिळ, कानडी, मल्याळम येणार, संस्कृत येणार नाही, उर्दू येणार नाही, हिंदी येणार नाही. खालीलपैकी कोणत्या भाषा अभिजात भाषा आहे? मराठी भाषा. मराठी व्याकरणावरील कोणत्या भाषाचा प्रभाव आहे? इंग्रजी व संस्कृत. आता योग्य विधान व का गंगाधर शास्त्री फडके यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. नाही, गंगाधर शास्त्री फडके यांना नाही म्हणत मराठी भाषेचे पाणिनी. दादोबा पांडुरंग तळखरकरला मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात आणि गंगाधर शास्त्री फडके हे मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते आहेत. व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते? सगळेच आहेत. आदेशात्मक, वर्णात्मक, ऐतिहासिक, तौलनिक. बोलीभाषा ही लवचिक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर, ताठर असते. पूर्व विधान बरोबर आहे, म्हणजे हे बरोबर आहे पूर्ण. 2 भाषेच्या राज्यघटनेनुसार 22 आपण हे शिकलेलं आहे. 22 भाषा, लिपी व त्याचे स्वरूप बघूया. भाषा म्हणजे काय असते? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. त्याच्यात ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन करणे या 5 कौशल्यावर भाषा अवलंबून असते. भाषाचे ठराविक कालावधी, अंतर या व प्रदेशानुसार बदल जाते. म्हणजे भाषेला नदीच्या प्रवाहाचा उपमा देतात. आणि भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश होतो. भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्य क्षेत्रात ती एक आत्मविकारीचे माध्यम आहे. बोलणारं व ऐकणारं याला जोडणारा पूल हे कधी कधी प्रश्नामध्ये पण विचारतात. मातृभाषा आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या घरात बोलणाऱ्याला मातृभाषा म्हणतात. बोलीभाषा म्हणजे दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, संवादासाठी बोलल्या जाणार. प्रमाण भाषा म्हणजे राजकीय, प्रादेशिक, साहित्य, शास्त्रीय दृष्टीने केला जातो. भाषा खालील 2 प्रकारे मानले जातात. स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम सांकेतिक म्हणजे पुरावा असतो. स्वाभाविक नैसर्गिकचा पुरावा नसतो, म्हणजे बोलणे, हावभाव असं असणार. आणि कृत्रिम सांकेतिकचा पुरावा असतो, म्हणजे लिखाण, अक्षर, चिन्हे, ध्वनिमुद्रण, टंकलेखन. उगमस्थान कुठे झालेलं आहे? संस्कृत व प्राकृत भाषापासून विकसित झालेला आहे. भाषा हा मराठी संस्कृत भाष असे म्हणतात. भाष या धातूपासून आलेला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. लिपी. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून रूढ झाला असून आपण ज्याची खुणा लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. लिंपणे.
मराठी भाषेची लिपी देवनागरी असून डावीकडून उजवीकडे लिहितात, लेफ्ट टू राईट. इकडून इकडे जाते लिहित. मराठी भाषेची प्राकृत, मराठी, देशी मराठी ही वेगवेगळ्या काळातली नावे आहेत. मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली, पाली या भाषाची लिपी देवनागरी आहे आणि लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालेले आहे. देवनागरी लिपीतील अक्षरावरील जी आडवी रेष त्याला शिरोरेष म्हणतात. आता समजा असं लिहिलो आपण काही, आता देवनागरी लिहिलो, देवनागरी ही जी रेष मारतो आपण त्याला शिरोरेष म्हणतात. आणि भाषा या धातूपासून भाषा तयार झाली. लिंपणे, लिखाण. काही महत्त्वाचे प्राचीन लिपी. ब्राह्मी लिपी भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्त्वाची लिपी आहे आणि त्याला जननी मानले जाते. हे ब्राह्मी लिपीला जननी मानलं जाते, म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाने लिपी शोधल्या असं समजून ती ब्राह्मी लिपी असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि खरोष्टी लिपी म्हणजे काय, गांधारी लिपी असे नाव सुद्धा दिलेले जाते. म्हणजे लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापासून प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. कुशाण काळात भारताची लिपी प्रामुख्याने उपयोग केली गेली. बौद्ध उल्लेख खरोष्टी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो. अशा ह्याला खरोष्टी, पुराण्या काळात 3ऱ्या शतकापासून लिहिलेली गेलेली लिपीला खरोष्टी लिपी म्हणतात. देवनागरी लिपी ही लिपी प्रामुख्याने आचार्याची लिपी मानली जाते. म्हणजे जे स्वतःला देव मानत होते, आचार्य म्हणलं तर देवनागरी, आणि खरोष्टी म्हणजे गांधारी, आणि 3ऱ्या शतकापासून. आणि मोडी लिपी म्हणजे काय असते, जे की असं लिहिता मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. म्हणजे आता असं हे असं हलंत वगैरे दिलं समजा की त्याला मोडी लिपी असं म्हणतात. तिला मोडी लिपी असे म्हणतात. म्हणजे त्याला ध्वनी लिपी पण असे दुसरं नाव आहे. आता यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले पुस्तक कोणाचं आहे, विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज काढलं होतं. आणि गंगाधर शास्त्री फडके, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी हे दोघांनी एकदाच काढलं होतं. पण पहिले प्रकाशन गंगाधर शास्त्री यांचं झालं म्हणून त्यांना पहिले मराठी व्याकरणकर्ते असे म्हणले जाते. आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. आणि हे मोरा वाळंबे एक सुगम मराठी व्याकरण, हे एक इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट महत्त्वाचं स्टार करून घ्या. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. शिवाजी म्हटलं तर विष्णुशास्त्री चिपळूणकर. भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. आता क्वेश्चन, योग्य विधान निवडा. मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत भाषापासून झालेला आहे. बरोबर आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे मराठी भाषा होय. बोलणे, हावभाव, नाटक, नैसर्गिक भाषा. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश आहे. सगळे विधान बरोबर आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं सांगा. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. चुकीचं आहे. डावीकडून उजवीकडे लिहितो म्हणून हे चुकीचं वाक्य आहे पहिलंच. फक्त आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखन यांच्या योग्य जोड्या जुळवा. पहिले विल्यम कॅरी यांचं काय होतं, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं काय होतं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. मोरा केशव दामले यांचं काय होतं, शास्त्रीय मराठी व्याकरण. आणि मोरा वाळंबे यांचं काय आहे, सुगम मराठी व्याकरण. पहिले 3 आणि हे खालचं एक लास्टचं 4 इम्पॉर्टंट आहेत. भाष या धातूपासून भाषा शब्द बनतो. लिपपासून लिंपणे, लिखपासून लिखाण. सगळेच बरोबर आहेत. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला, दादोबा पांडुरंग तर्खडला. शिवाजी कोणाला, विष्णुशास्त्री चिपळूणकरला. लिपीचा शोध लागल्याने भाषाला
काय शक्य झाले? लेखन. भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे काय? भाषा आहे. खालीलपैकी कोणता अंकलेखक ही नैसर्गिक नाही? नाही मधले हावभाव. ही नैसर्गिक आहे, ही नैसर्गिक आहे, ही नैसर्गिक आहे, ही नाही आहे. टंकलेखन हे आर्टिफिशियल म्हणजे प्राकृत आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत ही देवनागरी आहेत. मराठी भाषेचे खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झालेले आहे? संस्कृत, प्राकृत. इथं 2-3दा पडलेलं आहे. भाषा हा शब्द संस्कृत भाष या धातूपासून झालेला आहे. भाषा. लिपी म्हणजे काय? आपण ज्या खुणा, लिखाण. लिपी म्हणजे लिखाण. सरळ सरळ उत्तर आहे. देवनागरी म्हणलं तर उर्दू येत नाही देवनागरीमध्ये. हिंदी, संस्कृत, मराठी येते. काही काळ मराठी भाषा मुरुडलेली मोडी लिपी असे म्हणतात. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय उत्तर शोधा. भाषेच्या नदीच्या प्रवाह कशामुळे? भाषामध्ये बदल होत जातात. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर साहित्याचे संदर्भ व आत्मविकाराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. संपूर्णच वाक्य बरोबर आहे. चूक की बरोबर सांगा. आता यात कोणतं चुकीचं आहे, कोणतं बरोबर? प्राचीन काळात भारतात ब्राह्मी व खरोष्टी या 2 लिप्याच्या प्रचारात होतं. बरोबर आहे. आता खरोष्टी ही आर्य भाषाची देवनागरी ही आर्य भाषाची होती. खरोष्टी ही नव्हती. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्रह्मलिपी म्हणतात. बरोबर आहे. अ आणि क बरोबर, ब चूक आहे. मराठी भाषेसंदर्भात पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचं बघायचं. मराठी व हिंदी ही भाषा जननी नाही. भाषाविषयक कौशल्य साधारणपणे किती पर्याय आहेत? 5. मराठी भाषेच्या लिपीस कोणत्या नावाने ओळखले जातात? देवनागरी मराठी भाषेच्या लिपीस असे म्हणतात आणि बालबोध पण म्हणतात. आणि फक्त ब आणि कर बरोबर आहेत. आता 4. भाषेचे मूलभूत घटक. पहिलं, वर्ण. वर्ण म्हणजे काय असते? तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात, म्हणून त्याला ध्वनिरूपे पण म्हणतात. हे इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, 1-2दा पडलेली आहे. आणि अक्षर. अक्षर म्हणजे काय? आवाज किंवा ध्वनीचे प्रत्येक खुणाला अक्षर असे म्हणतात. आणि सांकेतिक खुणा नष्ट न होणारे अक्षर. स्वर म्हणजे काय? स्वर हे वर्ण तसेच अक्षर या दोन्ही प्रकारात मोडतात. याचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णाची गरज नसते, याला स्वर असे म्हणतात. व्यंजन म्हणजे पाय मोडून लिहिणे असते. वर्ण. आता एखादं एक्झाम्पल देते मी. व्यंजन म्हणजे काय असते? हे श लिहिलो समजा आपण, ह्याला हलन दिलं म्हणजे हे व्यंजन. आणि अक्षर म्हणजे काय असते? हे श लिहिलं, एक सेकंद, हे श लिहिलं त्याला हलंत नसलं म्हणजे अक्षर झालं, आणि ज्याला हलंत दिलं ते व्यंजन असते. स्वर म्हणजे काय असते? अ. आता हे स्वर पुढं शिकण्यात येतील. स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत ते. आता हे स्वर असं असते, अ, आ, ई वगैरे. आणि नंतर मग शब्द म्हणजे काय? अक्षरापासून ठराविक क्रमाने असलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला असेल तर शब्द म्हणतात. म्हणजे आता एखादं वाक्य, आता हे तंग प याचा काही अर्थच नाही आहे ना, म्हणून त्याला आपण रिअरेंज केल्यावर पतंग हे अर्थपूर्ण वाक्य झालेलं आहे. वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण समूहाला वाक्य असं म्हणतात. स्वरूप. विमर्शशास्त्र, अनालिसिस, वाक्यशास्त्र, विचार.
व्याकरण म्हणजे काय असते? भाषाचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला, भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. भाषा शुद्ध करणारे शास्त्र याला व्याकरण असे म्हणतात. आता काही क्वेश्चन बघायचे. योग्य विधान, करेक्ट विचारले. तोंडातून बाहेर पडणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. ध्वनिचिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिण्यास त्याला अक्षर असे म्हणतात. शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने मानले जाते याला. अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. अर्थपूर्ण शब्द सगळेच करेक्ट आहे. व्याकरण म्हणजे काय? भाषाचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण असते. शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होते त्यास व्याकरणात काय म्हणतात? शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होते त्यास व्याकरणात वाक्य असं म्हणतात. अक्षर म्हणजे काय? आवाज किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणाला अक्षर असे म्हणतात. ठराविक क्रमाने मांडणारं, क्रमाने म्हटलं तर लगेच शब्द. भाषाचे स्पष्टीकरण करणाऱ्याला व्याकरण असे म्हणतात. दिलेल्या जोड्या लावा. जोड्या लावायच्या आहे. आता इथं पहिले काय म्हणले? भाषाचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय असते? व्याकरण असते. आणि पूर्ण अर्थ बोलणे म्हणजे काय असते? वाक्य पूर्ण अर्थ आणि ज्याचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. ऱ्हस्व. आणि ज्याचं स्पष्ट खणखणीत म्हटलं तर दीर्घ. किंवा अनुस्वार. खाली काय ऑप्शन आहे त्याच्यानुसार अनुस्वार म्हणतात. इंग्रजीत ॲनालिसिसवर मराठी व्याकरणात वाक्यशास्त्रीय विचार आलेला आहे. लेखन नियमानुसार अयोग्य म्हणजे चुकीचं, चूक असलेलं वाक्य ओळखून अचूक पर्याय सांगा. आता याच्यात अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय, हे नाहीये, हे म्हणजे बरोबर आहे. व्यंजनात स्वर मिळून अक्षर म्हणते, बरोबर आहे. हे अक्षर म्हणजे अर्थाचे बोलणे नाही लिहिणे असते. मुखावाटे निघणाऱ्या ध्वनीला वर्ण असं म्हणतात. हे सगळं करेक्ट आहे. फक्त रॉंग कोणतं आहे? 3 नंबरचं, म्हणजे हे ऑप्शन आहे.